तर ती रेसिपी कशी आहे ती मी तुमच्यावर शेअर करेन। हा वाटतं आहे ना, तर त्या वेळेसने सर्व काढून टाकले, ते फक्त आता मोजकेच ठेवलेले आहे। आपण किती सटरफटर मसाले घातले तरी भाज्या चांगल्या होत नाहीये। तर मी याच्यामध्ये आलं टाकलं आहे, थोडं मिरची टाकलेली आहे आणि मोहरी टाकलेली आहे। आता याचं वाटण गुलाबाची पण आहे लाजळू असं का करायचं आहे, फ्राय करून का घ्यायचं लवकर। तर आता मी चहा घ्यायला बसले होते आणि जरा हॅलो फॅमिली, कशा आहात? मजेत ना? तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान जावो, तुमच्या मनातील सर्व चांगल्याच इच्छा पूर्ण होऊ दे, तर ही ईश्वरचरणी प्रार्थना करते। तर आज सकाळीच पुन्हा एकदा आभाळ आलेलं आहे आणि नेहमीप्रमाणेच आपलं ते हवामान खातं सांगतात तसंच आहे। सकाळी आभाळ येणार, दुपारी परत ऊन पडणार आणि परत संध्याकाळी आभाळ येणार। तर आभाळ म्हणजे काय, म्हणजे ढग येतात, पावसाचं शक्यता असते, अशा पद्धतीने काही काही ढग येत असतात आणि परत निघून जातात। तर आता मी चहा घ्यायला बसले होते आणि जरा खिडकीजवळ बसले आहे, तर तुम्हाला दाखवते वातावरण। तर इकडेच आणि तुम्हाला झाडं दाखवते आज। इकडे आईने लावलेली झाडं आहेत ते दाखवते। आभाळ पण आलेलं आहे, हवा नाही आज शक्यतो। झेंडूची झाडं आहेत तिथे, गुलाबाची पण आहे लाजळू, आणि इकडे काही आईनी मिरच्या वगैरे पण लावलेल्या आहेत। आणि इथं आहे कढीपत्ता, हा पण खूप मोठा झाला आहे। आणि तुळस आहे आपली, आणि त्या साईडला ना मोगऱ्याचे झाडे, एक मोगरा खूप येतो, आता जरा कमी झालेत मोगरे। जास्वंद पण आहे, परत नाही उमललं आहे ना, छाटलं पाहिजे। हां, कोंब आलेत आहे ना, फुटायला लागलेत परत। तशी बागकाम केलेले आहे आईंनी इकडे। बरेच झाडे होते पण नंतर काढले कामाचे। हा वाटतं आहे ना, तर त्या वेळेसने सर्व काढून टाकले, ते फक्त आता मोजकेच ठेवलेले आहेत। आणि आभाळ आलेले हे तुम्हाला दाखवते, हवा तर अजिबात नाही आज, ते पाऊस यायची। चला आता मी चहा घेते। आईंची मस्तपैकी देवपूजा झालेली आहे, द्या। आणि आज आपण काय पाहणार आहे व्हिडिओमध्ये, तर आज आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आई करणारे खाऱ्या वांग्याची भाजी। तर ती भाजी कशी करतात ते मी तुमच्यावर आज शेअर करणार आहे। चला म्हटलं, आता मी कधी केलेली नाही आहे, वांगं खूप दिवस झाले मी सोडून दिलं होतं, कारण की त्याची मला थोडी ॲलर्जी आहे आणि मी खातच नव्हते। पण खाऱ्या वांग्याची भाजी मला मी कधी केली नाही आणि खाल्ली पण नाही आहे, पण आता म्हटलं रेसिपी तुमच्यावर शेअर करते। आणि जुने माणसांची रेसिपी कशी असते, एकदम मस्त असते, तिखट मीठ जरी टाकलं तरी छान लागते। आपण सटरफटर काहीही टाकतो तरी टेस्टी होत नाही भाजी, तर म्हटलं तर चला ती भाजी तुमच्यावर शेअर करते। आता चहा घेते, मग आपण भाजी कशी करणार आहे, तर ती रेसिपी कशी आहे ती मी तुमच्यावर शेअर करेन। तर इथं लसूण खोबरे घेतलेलं आहे, म्हणजे अंदाजे हवं तेवढं तुम्ही घ्यायचं आहे ते प्रमाण। आता आम्ही जरा जास्त भाजी करणार आहेत आणि थोडी कढीपत्ता टाकलेली आहे, कढीपत्त्याने पण छान चव येते भाजीला, तिन्ही पण एकत्र वाटायची नाही। आणि याच्यामध्ये आलं टाकलं आहे, थोडं मिरची टाकलेली आहे आणि मोहरी टाकलेली आहे। आता याचं वाटण करून घेऊ। थोडे शेंगदाणे टाकायचे आणि मीठ टाकायचं आहे आणि याचं वाटण करून घ्यायचं आहे। आणि बाकीचे काही मसाले असतील ते नंतर आपण ॲड करू, पण मला वाटतं एवढंच मसाला टाकायचा असेल, नाही खाऱ्या वांग्यासाठी। आणि थोडं मीठ जास्त टाकतात ना खाऱ्या वांग्याला,
तर खारं वांग खायचं म्हटलं मीठ जास्त टाकायचं, खारं जरी आवडत नसेल तरी खायचं. मग काय. थोडं पाणी टाकावं लागेल ना याच्यात, कारण एकदम नॉर्मल. नको ना बारीक, खूप बारीक नको ना. तर असा हा मसाला करून झालेला आहे. ठीक आहे. तेलामध्ये, गरम तेलामध्ये वांगे डायरेक्ट फ्राय करून घ्यायचे आहे, थोडेसे भाजून घ्यायचे आणि नंतर मसाला ॲड करायचा आहे. असं का काय करायचं आहे, फ्राय करून का घ्यायचं? फ्राय केल्यावर लवकर शिजतात. लवकर शिजतात आहे की नाही, नाही तर मग खूप वेळ लागतो शिजण्यासाठी. आणि असं बटाटा जरी फ्राय करून घेतलं तरी म्हणजे मस्त लालसर भाजून घेतलेले आहे आईने बघा. गॅस बचत करायची असेल तर ह्या ट्रिक्स यूज करावं लागतील. वांगे चांगले फ्राय झाल्यानंतर यामध्ये हळद टाकायची आणि जो मसाला वाटण केलं होतं ना आपण, ते वाटण त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे आणि थोडं पाणी टाकून ग्रेव्ही तुम्हाला कशी हवी आहे त्या पद्धतीने तुम्ही ती ग्रेव्ही ठेवायची आणि वांगं शिजेपर्यंत भाजी शिजून द्यायची आणि झालं खारं वांगं. आणि जर मसाल्यामध्ये थोडं मीठ टाकलेलं असेल तर वरून टाकताना मीठ अंदाजे टेस्ट करून टाका. जर मीठ जास्त पडलं तर खूपच खारट लागेल. मगाशी मी फक्त गमतीने म्हटले होते, पण खरंच लई खारट नाही खायचं. आणि मसाल्याचे भांडं छान पाण्याने धुवून व्यवस्थित मसाला त्यातून काढून मग पाणी वापरायचं. तर अशी भाजी आता शिजेल आणि मस्त चांगली भाजी. कशी टेस्ट आहे ती मी नंतर सांगेलच, पण होप चांगलीच होणार आहे, कारण की आईंनी केलेली, आईच्या हातची भाजी चांगलीच होतात कधी पण. तुम्हाला म्हटलं ना, तिखट मीठ जरी टाकलं ना तरी छान होतात भाज्या. कारण जुन्या पद्धतीच्या भाज्या असतात त्याला फक्त तिखट मीठ मिरची टाकून तुम्ही कशी करा, पातळ करा नाही तर घट्ट करा, भाजी पण खूप छान होते. आणि आपण किती सटरफटर मसाले घातले तरी भाज्या चांगल्या होत नाही आहे. तर अशी त्यांची ट्रिक असते. किंवा फक्त लाल तिखट टाका किंवा मीठ टाका, बाकी काही टाकू नका, दुसरं कोथिंबीर वगैरे, तरी छान भाजी छान लागते. आणि चला आता मी बाकीचं काम उरकून घेते आणि मग बोलते. आणि ही का अजूनपर्यंत झोपलेली आहे, 9:15 वाजले तरी झोपलेली आहे. पण काय पहिले किती टाकतो? हां टाका. आणि काल खूप उशिरा झोपली त्यामुळे ती आज निवांत उठणार आहे. तोपर्यंत मी माझे कामं पटकन उरकून घेते आणि मग उठल्यानंतर तिला आंघोळ वगैरे घालून फ्रेश करते. माझी आधी जाऊन बसली गाडीमध्ये, पाहिजे हे बघा गाडी कशी चालवते. बाबांजवळच बसायचं स्टेरिंग पकडायला. इहू इहू हाय कर, हाय चली हाय.